तर महिला आरक्षणाच्या आणि डिलिमिटेशनच्या विधेयकावरून आता भाजप आणि विरोधक आमने सामने आलेले आहेत। दोघेही दावे प्रतिदावे करतात। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। विरोधी पक्षाकडून 70 कोटी महिलांचा विश्वासघात करत विधेयकाची भ्रूण हत्या, विरोधी पक्षांचा समाज सुधारकांच्या विचारांवर तांडव, पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल। विधेयकाच्या समर्थनार्थ 1 कोटी महिलांच्या सह्या गोळा करणार, विरोधकांचा महिला विरोधी चेहरा आम्ही उघडा पाडू, फडणवीसांचा हल्लाबोल। तर महिलांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुती रस्त्यावर उतरणार, उद्या मोर्चाचं आयोजन, जांभोरी मैदान ते वरळी डोम दरम्यान मोर्चा काढला जाणार। राहुल गांधींनी महिलांची माफी मागितली पाहिजे, फडणवीसांची मागणी। बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर काँग्रेसचा घाला, विरोधकांनी आरशात स्वतःचे महिला विरोधी चेहरे बघावेत, फडणवीसांची टीका। 2/3 बहुमत नसल्यानं विरोधकांनी सरड्यासारखे रंग बदलले, विधेयकाबाबत ओपन चॅलेंजला या, फडणवीसांचं विरोधकांना आव्हान। तर मुख्यमंत्र्यांचं डिबेटचं चॅलेंज सुप्रिया सुळेंनी स्वीकार। डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? 50% जागा प्रत्येक राज्यात वाढवणार, ते विधेयकात का नाही? फडणवीस अभ्यासू नेते, त्यांना दिल्लीवरून दबाव असेल, सुळेंची टीका। तर विषय फक्त डिलिमिटेशन पुरतं मर्यादित, सुळेंचा पलटवार। जनआंदोलन करणार असतील तर लोकशाही टिकते असं म्हणावं लागेल, आम्हाला भाजपच्या दुटप्पीपणाची सवय झाली आहे। महायुतीच्या उद्याच्या जनआंदोलनावरून सुप्रिया सुळेंची टीका। तर विधेयक पडणार हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही माहीत होतं, सुळेंचा दावा। सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं, त्यांच्या समकक्ष नेते असतील तर त्यांच्यासोबत चर्चा करणाऱ्या तयार आहेत। शरद पवार चर्चा करायला तयार असतील तर मुख्यमंत्री तयार असतील, चॅलेंज कोण देतोय हे पहा, पण महत्त्वाचं आहे। चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंच्या चॅलेंजवर टीका। सुळेंनी आव्हान स्वीकारल्यानंतर पायाखालची जमीन सरकली, रोहिणी खडसेंचा फडणवीसांसह चित्रा वाघ यांच्यावर निशाणा। एक्सपोज होऊ नये म्हणून चित्रा विचित्र माणसांना छू म्हटलंय, रोहिणी खडसेंची टीका। आता वयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। उपमुख्यमंत्री शिंदेंची साताऱ्यामध्ये सभा सुरू, बॅनरवरून मात्र आमदार महेश शिंदेंचा फोटो गायब। तर आम्ही घेणारे नाही तर देणारे, विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंचा आश्वासन। एकनाथ शिंदेंच्या सभेकडे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांची पाठ, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या साताऱ्यातील सभेच्या बॅनरवरून फोटो गायब असल्यानं नाराजीची चर्चा। पर्यटन महोत्सवाचंही निमंत्रण नसल्याची महेश शिंदे यांची माहिती, स्वतःच्या जीवावर निवडून येतो असाही टोला। ज्याचं खावं मीठ त्याच्याशी राहावं नीट, मंत्री प्रताप सरनाईकांचा महेश शिंदेंना चिमटा, स्वतःच्या जीवावर निवडून येतो या महेश शिंदेंच्या वक्तव्यावर टीका। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर, सूत्रांची माहिती। बच्चू कडून एकनाथ शिंदेंच्या मुंबईतील भेटीत ऑफर दिल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती। 10 मे पर्यंत भूमिका स्पष्ट करा, अन्यथा सरकारला महागात पडेल, अजित पवारांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा। सीबीआय कडून डीजीसीएच्या अधिकाऱ्याला अटक, रोहित पवारांचं ट्विट, छोट्या माशाला अटक, याहून मोठमोठे मासे यंत्रणेत आहेत, रोहित पवारांचा निशाणा। दादांच्या निधनानंतर पवार साहेबांची मानसिकरित्या खचले होते, जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबियांशी बोलताना रोहित पवारांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोग म्हणजे भाजपचा पदाधिकारी, ज्ञानेश कुमारांच्या घरावर भाजपचा झेंडा फडकतोय, संजय राऊतांची केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका। आता बघूयात मोठ्या टॉप 9 घडामोडी। टीसीएस धर्मांतर प्रकरणामध्ये राष्ट्रीय समोर जी आहे ती आता नवीन माहिती जी आहे ती समोर येते। महिला आयोगाकडून झाडाझडती घेण्यात आले, 2 दिवसांपासून 4 सदस्यीय पथकाकडून तपास केला जातोय। चौकशी अहवाल महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे सादर होणार आहे। नाशिक टीसीएसमध्ये धर्मांतर प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात। वडिलांच्या कॅन्सरसाठी पीडितेने लैंगिक छळ सोसल्याची सूत्रांची माहिती आहे। राष्ट्रीय महिला आयोगानं पीडितेची परिस्थिती जाणून घेतली, काल 1.5 तास चौकशी करण्यात आली। नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणामध्ये आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली। पुढील सुनावणी 27 एप्रिलला आहे। निदा खाननं गरोदरपणाचं कारण देत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे, तर आरोपी सफी शेख रजा मेननला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आहे।
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी आयान अहमदला केलेल्या कृत्याचा पश्चाताप नाही. एसआयटी चौकशीत माहिती उघड. आरोपी सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागत असल्याची सूत्रांची माहिती. फ्लॅटवरील कृत्य संमतीनं झाल्याचा आरोपीचा दावा. मुलींना जाळ्यात कसं ओढायचा याची कबुली दिल्याची माहिती. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी आयांच्या लाईफस्टाईलचे चक्रावून टाकणारे व्हिडिओ समोर. थार, पिस्तूल आणि पैशाच्या बंडलांचे व्हिडिओ व्हायरल. तर व्हिडिओतील काळ्या रंगातील थार गाडी राजेश प्रजापती यांच्या मालकीची असल्याचं निष्पन्न. परतवाडा प्रकरणी दुसरा आरोपी हुजेर खान विरोधात दुसरा गुन्हा दाखल. एका पीडित तरुणीच्या आईची पोलिसात तक्रार. तरुणीच्या आई वडिलांनी समजावल्यानंतरही पीडितेला वारंवार फोन करत आरोपी त्रास देत असल्याचं समोर. अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ प्रकरणी पीडितेच्या एसआयटीला प्रतिसाद नाही. सामाजिक बदनामीच्या भीतीपोटी प्रतिसाद नसल्याची माहिती. 7 दिवसात या प्रकरणी फक्त एक पीडित तरुणी तक्रारीसाठी समोर आल्याची माहिती. पीडितांच्या कुटुंबियांशी संपर्काचा एसआयटीचा प्रयत्न फोल. नागपुरात तरुणीवर धार्मिक सक्ती करणाऱ्या एनजीओ चालकाला अटक. धार्मिक चालीरीती पाळण्यास नकार देताच दिली धमकी. रियाज काझीवर विनयभंगाचाही गंभीर आरोप. खासदार सुप्रिया सुळे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा पत्रातून उपस्थित. राज्यात महिला अत्याचारामध्ये वाढ झाल्याकडे वेधलं लक्ष. आता वळत राजकीय टॉप 9 वर. राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम शिंदे आणि प्राजक्त तनपुरे यांची कार्यालयात भेट. मुख्यमंत्र्यांची राहुरीत अक्षय कर्डिलेंसाठी प्रचार सभा. राहुरीकरांच्या विकासासाठी अक्षय कर्डिलेंना राज्याच्या तिजोरीचा बेरर चेक देतोय. राहुरीतील प्रलंबित मागण्या पूर्ण करणार. प्रचार सभेतून मुख्यमंत्री फडणवीसांचा आश्वासन. राहुरी बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवानं दोन्ही निवडणुका होत आहेत. बारामती राहुरी पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विकास लवांडेंविरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक. तक्रारीनंतर पंढरपूरमध्ये गुन्हा दाखल. सामाजिक शांतता बिघडवण्याचा कलमाखाली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लवांडे यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागावी अशी मागणी. माझं ओबीसी प्रमाणपत्र बनावट नाही. आमच्या प्रमाणपत्रांची व्हॅलिडिटी आहे. 15 वर्षांपूर्वी ठाणे तहसीलदारांनी प्रमाणपत्र दिले. मुंब्रा येथील माजी नगरसेविका सहर शेख यांचा पत्रकार परिषदेत दावा. तर पत्रकाराच्या प्रश्नावर सहर शेख भडकले. चंद्रपूरमधील जोरगेवार आणि मुनगंटीवार वादासमोर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी टेकले हात. आता चंद्रपुरातील निर्णय दिल्लीतच घेतले जातील असं म्हणत चव्हाणांनी दर्शवली हतबलता. कोणताही नेता निरीक्षक म्हणून जाण्यास तयार नसल्याचीही माहिती. साताऱ्यात अध्यक्ष उपाध्यक्ष आपला होऊ शकला नाही याची मला खंत. साताऱ्यात भाजपमुळे युती झाली नाही शंभूराज देसाईंची खंत. तर लोकांच्या मनातील झेडपी अध्यक्ष हा शिवसेनेचाच एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या कारभारावरून महायुतीत मतभेद. भाजप समर्थक अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांच्या आरोपांनंतर मंत्री हसन मुश्रीफ नाराज. गोकुळमध्ये मुश्रीफ नको. चंद्रकांत पाटील यांच्या समोर भूमिका स्पष्ट. लवकरच पुन्हा बैठक घेऊ, तोपर्यंत वाद होतील अशी वक्तव्य नको. चंद्रकांत पाटील यांच्या सूचना. उद्यापासून युवा शक्ती जागर यात्रा. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिकांची माहिती. पनवेल, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पर्यंत 27 तारखेपर्यंत दौरा. पदभार स्वीकारल्यावरती केंद्र राज्यातील मंत्री दिल्लीसह इतर विद्यापीठातल्या आघाड्यांसोबत संवाद साधल्याची माहिती.